मुंबईच्या साकीनाकी भागात नाही रेकॉर्ड करा सर. मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अशीच महानगरपालिकेची हलगर्जी आपल्याला पाहायला मिळते. आता मी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेपासून काही अंतरावर उभा आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय हे जे आहे ते ड्रेनेजचं चंबर आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून हे ड्रेनेजचं चंबर पूर्णपणे उघडं असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. जवळपास 4 बाय 3 फुटाचे हे सगळं चंबर आहे आणि खाली त्याची खोलीसुद्धा 5 ते 6 फूट असल्याची माहिती आहे. मात्र हा मुख्य चौक असताना या ठिकाणी चंबर उघडं ठेवण्यात आलं आहे. त्यामुळं आता छत्रपती संभाजीनगर महापालिकासुद्धा मुंबईसारख्या दुर्दैवी घटनेची वाट पाहते का असा प्रश्न जे आहे ते या निमित्तानं पुढे येतोय. आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकासुद्धा कुणाचा जीव गेल्यावर जागा होणार का हा सुद्धा या प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. खरं तर या ठिकाणी दररोज हजारो लोक ये जा करतात. आता पाऊस नाही म्हणून हे चंबर दिसतं. मात्र जेव्हा धो पाऊस होतो, मुसळधार पाऊस होतो, तेव्हा या ठिकाणी जे आहे ते पूर्णपणे पाऊस असतो, पाणी असतं. त्यामुळे जे आहे हे चंबर पूर्णपणे झाकून जातं. मग अशा परिस्थितीत जर एखादी दुर्दैवी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न जो आता पुढे येताना पाहायला मिळतो. आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते अनेक दुचाकी स्वार असतील, चारचाकी स्वार असतील, या ठिकाणी ये जा करत असतात आणि अशा परिस्थितीत हे जीवघेणा खड्डा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहोत. काय सांगाल, ही अतिशय धोकादायक घटना या ठिकाणी पाहायला मिळते. मुंबईत सुद्धा मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाला होता. सर, मुंबई महानगरपालिकेच्या गैरव्यवहार आपण बघत झालं. मुंबईमध्ये दर पावसाला 1-2 मॅन्युअलमध्ये मृत्यूचा प्रकार हा घडत आलेला आहे. मला वाटतं संभाजीनगरलाही लवकरात लवकर बळी हा महानगरपालिका घेणार आहे. या मॅनहोलला तुम्ही बघत असाल, याचा दुष्परिणाम इतका होतो आहे की इथं रस्त्यावर एवढी घाण असताना, नागरिकांच्या महिलांना एवढा त्रास असताना इथं लवकरच महानगरपालिका एखादा मृत्यू घडेल त्याच्यानंतर ही कारवाई करेल असं वाटतंय. मग सांगा, तुम्ही या भागातले नागरिक आहेत, इथून जात येतो, किती दिवसापासून हे सगळं उघडं आहे? हे तर अनेक वर्षापासून उघडं आहे. आताच तुम्ही बघत असाल का मुंबई महानगरपालिका मुंबईतली घटना झाली, याचा काय धोका होऊ शकतो? याच्यामध्ये आता पाऊस आला ना तर पावसामध्ये नाही तर पाणी साचतं आणि पाणी साचल्यामुळे ना गड्डा दिसत नाही. तर एखादा गाडीचा अपघात आणि इथं चालणाऱ्या फिरणाऱ्या नागरिकाला त्रास होतो. त्याच्यामुळं आहे ना इथं जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आणि काही अंतरावर तर 1000 मीटर अंतरावरच महानगरपालिका इथं आहे. तरी महानगरपालिका प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. निश्चित आपण बघतोय ह्या सगळ्या स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या. मी परत तुम्हाला हा चंबरचा खड्डा दाखवतोय. अतिशय धोकादायक असा हा सगळा खड्डा आहे आणि पूर्णपणे हे चंबर या ठिकाणी उघडून ठेवण्यात आला आहे. आणि विशेष म्हणजे हे कुठं कानाकोपऱ्यात नसून मुख्य चौकात आहे आणि महानगरपालिका इथून हाकेच्या अंतरावर आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे ते महानगरपालिकेत महापौर असतील, उपमहापौर असतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या ठिकाणी बसत असतात. मात्र असं सगळं असताना हाकेच्या अंतरावर असलेला चंबरचा उघडा खड्डा महानगरपालिकेला दिसत नाही का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि आता जर पाणी जाण्यासाठी हा चंबर उघडला असेल तर या ठिकाणी कर्मचाऱ्याची नियुक्ती का केली नाही, किंवा महानगरपालिका आता या ठिकाणी सुद्धा दुर्दैवी घटना घडावी का अशी वाट बघते का असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. आणि हा खड्डा जो आहे तो यावर चंबर झाकण्यात यावं किंवा या ठिकाणी कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आता नागरिकातून होताना पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.